नमस्कार, मी तेजस्विनी कांबळे, विचार मंचावरील मान्यवर, विविध प्राधिकरणांचे व मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, विविध संकुलांचे संचालक, विविध विभागाचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, IQACचे समन्वयक, महाविद्यालयांचे प्रतिनिधी, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचेच मनपूर्वक स्वागत करते. 21व्या शतकात देशाच्या व नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक गरजा क्रांतिकारी रूपाने बदलत आहेत. राष्ट्रासमोर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वपूर्ण संसाधन आहे. याचाच अर्थ, जर राष्ट्रातील नागरिक सक्षम असतील तर ते राष्ट्र आव्हानांचं रूपांतर संधीमध्ये करू शकतात. त्यामुळे राष्ट्रातील नागरिक हे सक्षम बनविणे अत्यंत गरजेचं असतं. नागरिकांना सक्षम बनवण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय. याच उद्देशाने भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पायाभरणी केली आहे. या संदर्भात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान दिनांक 15 ते 21 जानेवारी 2024 या दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात राबवण्यात आले. सदर स्कूल कनेक्ट अभियानाच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या समवेत मंचावरती आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ. प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे, प्राध्यापक बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे. तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, संचालक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ. मी मंचावरील मान्यवरांचं पुनश्च सहृदय स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य दत्ता हलसगीकर रचित चैतन्याचे आणि ऊर्जेचे स्रोत असणाऱ्या विद्यापीठ गीताने आपण करणार आहोत. मी सर्वांना नम्र विनंती करते त्यांनी विद्यापीठ गीताच्या सन्मानार्थ उभं राहावं. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी तसेच स्कूल कनेक्ट अभियानाचा आढावा मांडण्यासाठी मी आमंत्रित करते विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना. NEP 2020 स्कूल कनेक्ट अभियान समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दामा सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर साठे सर, या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले विविध महाविद्यालयाचे शिक्षक, प्राचार्य, विविध संकुलाचे संचालक व सर्व सन्मानित शिक्षक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी. खरं म्हणजे आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 जानेवारी रोजी शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये NEP 2020 स्कूल कनेक्ट अभियान जे आहे तो राबवण्यात आला. महाराष्ट्राच्या इतर विद्यापीठाप्रमाणे आपणही या कार्यक्रमाचं नियोजन IQACच्या मार्फत केलेलं होतं आणि त्याची सुरुवात जी आहे ती 16 जानेवारीपासून, ऍक्च्युअली 15 जानेवारीला अपेक्षित होती, परंतु सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळं आपण 16 जानेवारी ते आजपर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते आपण केलेलं आहे. त्या संबंधीचा जो काय अहवाल आहे मी थोडक्यात आपल्या समोर मांडतो आणि याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपण जे आपले उद्देश होते ते साधेही झालेले आहेत असं माझी भावना आहे. ज्यावेळेस आपण स्कूल कनेक्ट अभियानाचा विषय घेतला त्यावेळेस काही नियोजन जे आहे ते आपल्या मार्फत करण्यात आलं. जसं की व्हिडिओ जो आहे तो आपण एक तयार केला होता 8 ते 10 मिनिटाचा आणि आपण तो 16 जानेवारी रोजी सर्वच महाविद्यालयांना तो व्हिडिओ आपण पाठवून दिला आणि सर्व विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत आणि UGच्या अंतिम वर्षामध्ये आहेत अशा सर्वच विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ जो आहे तो दाखवण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या माध्यमातून केली आणि तो व्हिडिओ जो आहे तो बऱ्यापैकी व्हायरल सुद्धा झाला
आणि त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो, किंवा जे स्कूल कनेक्ट अभियानाच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांना जे नवीन वर्षापासून जे राष्ट्रीय धोरण जे आहे ते लागू करण्यात येणार आहे, विशेषतः युजीना, त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं हा एक उद्देश त्या पाठीमागे होता आणि तो आपल्याला बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झालो असं मला वाटतं. त्याच्यानंतर 16 तारखेला मला वाटतं 17 तारखेला या स्कूल कनेक्ट अभियानाच्या माध्यमातून सर्वच महाविद्यालयाचे प्राचार्य, त्या महाविद्यालयातील सर्व IPCचे कोऑर्डिनेटर यांची कार्यशाळा जी आहे ती याच आपण सभागृहामध्ये घेतलेली होती. आणि जे नियोजन विद्यापीठाने केलेलं आहे त्या नियोजनासंबंधी सुद्धा सर्वच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि IPCचे कोऑर्डिनेटर यांना आपण अवगत केलेलं होतं. जे नियोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं ते महाविद्यालयातील म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील जोडलेले जिथं आहेत तिथं त्या महाविद्यालयातील जे IPCचे जे काही कोऑर्डिनेटर काम पाहतात त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली होती. आणि माझ्याकडे जे रिपोर्ट्स आहेत ते बऱ्यापैकी सगळ्याच महाविद्यालयामध्ये स्कूल कनेक्ट अभियान जे आहे ते राबवण्यात आलेलं आहे, जिथं युजी आणि 12वी ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज इथं आहे तिथे. ओके. त्याच्यानंतर जिथं फक्त 12वी किंवा फक्त ज्युनियर कॉलेज आहे अशा कॉलेजेसना आपण स्वतंत्रपणे कमिट्या ज्या आहेत त्या गठीत केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये अनेक प्राचार्य होते, डीन्स होते, असोसिएट डीन होते, काही मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर होते. जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे 11 तालुके आहेत त्या 11 तालुका निहाय कमिटी ज्या आहेत आपण बनवण्यात आल्या होत्या. त्या सर्व कमिट्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जे तालुका निहाय जे कॉलेज आहेत 12वी पर्यंतचे त्या ठिकाणी जाऊन काही ठिकाणी एकत्र करून 4-5 कॉलेजेस एकत्र करून सुद्धा अशी व्याख्यानं किंवा हे जे काही अभियान आहे स्कूल कनेक्टचं ते राबवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो होता तो त्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे जून 2024 पासून युजीला लागू होणार आहे त्याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीची अभ्यासक्रमाची रचना असणार आहे, जे काही बदल जे पुढच्या वर्षापासून होतील ते अंदाजे कोणकोणते असणार आहेत, ह्या सर्व गोष्टीची माहिती त्यांना या स्कूल कनेक्ट अभियानाच्या माध्यमातून देण्यात आली. जो आकडा माझ्याकडे आहे तो जी ऑफिसच्या रेकॉर्डवर जो आहे तो वरिष्ठ महाविद्यालय आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये साधारणपणे 108 वरिष्ठ महाविद्यालय आहेत आणि त्याच्यामध्ये युजीला अंतिम वर्षाचे काही विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जी आहे जी ऑफिसकडून आली आहे ती साधारणपणे 70,000च्या आसपास आहे. जे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत किंवा आजही काही ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि जो आकडा माझ्याकडे आलेला आहे तो साधारणपणे 62,000 विद्यार्थी या माध्यमातून युजीचे अंतिम वर्षाचे त्याच्यामध्ये सहभागी झाले. जी कनिष्ठ महाविद्यालय आहेत, कनिष्ठ महाविद्यालय संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये तशी जास्त आहे, म्हणजे 300-350 एवढी संख्या त्या आहे आणि 94,000 विद्यार्थी या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वीचे शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 68,000 ते 70,000 विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो झाल्याचं दिसून येतं. एकूणच जे सहभागी विद्यार्थी आहेत ज्युनियर आणि सिनियरचे मिळून ते साधारणपणे 1,33,000 विद्यार्थी या स्कूल कनेक्ट अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जी प्रोसेस आता जून 2024 पासून सुरू होईल यांच्या बाबतीत त्यांना ते समजले आहे किंवा जे काही ठोकतळे आहेत त्यातले ते त्यांना अवगत झालेले आहेत आणि या माध्यमातून जो आकडा आपल्याकडे येतो तो थोडासा समाधानकारक आणि थोडासा आपल्याला एनकरेज करणारा सुद्धा आहे असे मी समजतो. 31 जानेवारी आजच्या दिवशी या कार्यक्रमाचा समारोप व्हावा किंवा आज हा शेवटचा दिवस आहे. काही कॉलेजमध्ये अजूनही काही कार्यक्रम जे आहेत ते सुरू आहेत. आम्ही सांगितलं आहे की समजा याच्यानंतर सुद्धा काही कॉलेज तयार असतील त्यांना सुद्धा ते सांगावं, कारण केवळ शासन निर्णय 31 तारखेपर्यंत आहे म्हणूनच आपण तिथे थांबायचं नाही आहे. आपला हेतू जो आहे तो NEP ही सर्वदूर समजली पाहिजे आणि जे विद्यार्थी आहेत जे अजूनही त्यांना या संदर्भात माहिती नाही त्यांना तसंच पुन्हा कंटिन्यू जरी सांगितलं गेलं तरी सुद्धा ते चालेल अशा प्रकारच्या सूचना सुद्धा आम्ही संबंधितांना दिलेल्या आहेत. कारण 12वीची परीक्षा जी आहे ती आता अगदी अंतिम टप्प्यात आहे, त्यांचे इंटरनल असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. अशा वेळेस मग तिथल्या काही प्राचार्यांनी आम्हाला विनंती केली की हे आम्ही इंटरनल किंवा 12वी झाल्यानंतर आम्ही घेऊ शकतो का वगैरे, तर आम्ही त्यांना हो म्हणून सांगितलेलं आहे. किंवा आपला हेतू जो आहे हा आहे की हा NEP जो काय जे डिझाईन केलेला आहे युनिव्हर्सिटीने किंवा शासनाने ते सगळ्यात शेवटच्या विद्यार्थ्यांना ते समजलं पाहिजे, हा या पाठीमागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जो काही आढावा आहे तो मी आपल्या समोर ठेवतो आणि आजचे जे काही आपले प्रमुख पाहुणे आहेत ज्यांचं मार्गदर्शन आपण NEPच्या बाबतीत आपण ऐकणार आहोत ते डॉक्टर प्रशांत साठे सर. प्रशांत साठे सर हे DMCC कॉलेज पुणे या महाविद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. MCOM, MPhil, DTL, PhD सेट कॉमर्स विषयामध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहे. गेली 30 वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचं काम सरांच्याकडून होत आहे. मागील काही वर्षामध्ये 6 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhDचं संशोधन पूर्ण केलेलं आहे. 9 विद्यार्थ्यांनी MPhilचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. साधारणपणे 7 पुस्तकांचं लिखाण त्यांच्या हातून झालेलं आहे. विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अनेक महत्वपूर्ण समित्यावर सरांनी काम केलेलं आहे. यशदा आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकारी विभागाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सरांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे. अनेक सोशल ऍस्पेक्ट सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळामध्ये झालेले होतील आणि याच्यापूर्वी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते आहे. जे युनिव्हर्सिटी असेल, कॉलेज असेल किंवा सोशल असेल किंवा गव्हर्नमेंट असेल या सगळ्या चारही प्रोसेसमध्ये सरांचं जी काही मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांची भूमिका जी आहे ती महत्वाची मानली जाते. अलीकडच्या काळामध्ये NEP 2020 वर सरांनी अनेक व्याख्यानं वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये महाविद्यालयामध्ये दिलेले आहेत. मला खात्री आहे की त्यांचा मार्गदर्शनाचा फायदा जो आहे तो आपल्यालाही होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं प्रशांत साठे सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंचावरील मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आजचे प्रमुख अतिथी सन्मान्य डॉक्टर प्रशांत साठे सरांचं स्वागत सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सदैव विद्यार्थ्यांमध्ये रमणारे उच्च शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात ज्यांचं भरीव योगदान आहे असे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जनमानसामध्ये रुजावं याच्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात सर. भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा याच्यावरती निष्ठेने प्रेम करणारे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सर. सर आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांचं स्वागत माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सरांना मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांसमवेत संवाद साधावा. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दामा सर, डॉक्टर कांबळे सर, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या या स्कूल कनेक्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर काही मांडण्याची संधी मिळते आहे, हे माझं भाग्य आहे. कांबळे सरांनी अतिशय थोडक्यात पण योग्य मांडणी अशी केली की आता काय, हे कशासाठी, आणि आता जून 24 पासून जे आपल्याला सामोरं जायचं आहे त्याचा थोडासा एक पायलट स्टडी आपण म्हणतो रिसर्चच्या भाषेमध्ये, तसा स्कूल कनेक्टच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. सर्वच महाविद्यालयातल्या PGला पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं महाराष्ट्रामध्ये क्रियान्वयन सुरू झालं. हे मी काही वेगळं सांगत नाही, आपल्याला ज्ञात आहे. आणि त्यामुळं PGचं NEP 2023-24 जे ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते, आणि आता 2024 साली सुरू होणारं UGचं NEP, UG लेवलचं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं क्रियान्वयन, याचा एका अर्थाने आपल्या सर्वांना मेळ घालायचा आहे, बॅलन्स ठेवायचा आहे, म्हणून आपण इथं आलेलो आहोत. आता हे शासनाच्या दृष्टीने कागदी घोडे नाचवायचं
लाल फितीचा कारभार म्हणतात ना, तसंही लाल फीत आहे. माझ्या याच्या लाल फीत ठेवली बघा, ती लाल पॅड आहे, त्याला ती नाडी आहे. त्याला म्हणतात लाल रेड टॅपिझम अँड ब्युरोक्रसी असे 2 शब्द आहेत. एकदा का त्या फाईल मध्ये कागद गेला की त्याला दैवत्व प्राप्त होतं. हे लाल फितीचं वैशिष्ट्य आहे. मग आपल्याला हे लाल फितीचं करायचं आहे का खरोखर क्रियान्वयन करायचं हा आता चर्चेचा आणि वादाचा विषय आहे. लाल फिती छानपैकी जाईल. कांबळे सरांनी अजून थोडी स्पष्टता दिली असती ना, 1,33,342 की खरा आकडा वाटला असता. ऑड आकडा सांगितलं की खरं असतं ना. विथ ड्यू रिस्पेक्ट, 1,33,000 का 2,42,000 हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं नाहीये. ते होत राहील. 1,33 होईल, 1,42 होईल, नाही तर 5,40 होईल. ते जसे तुम्हाला असिस्टंट देतील तसं तुम्ही सांगणार. मुद्दा आकडेवारीचा नाही, मुद्दा कागदी घोडे नाचवण्याचा पण नाही. मुद्दा आहे आपल्याकडं जे बाळ येणार आहे, मी बाळ म्हणतो, जो विद्यार्थी येणार आहे त्याला काहीतरी माहिती आहे का नाही हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. सोलापूर विद्यापीठाचं मी कौतुक करेन. मी मला बोलवलं म्हणून नाही, माझा 11च्या 11 विद्यापीठात अभ्यास पण आहे, माहिती पण आहे. आणि त्यामुळं सोलापूर विद्यापीठाने चांगली योजना राबवलेली आहे. याचा पुणेरी अर्थ काढू नका की लगेच बाकीच्या विद्यापीठात नाही का, असं नाही, पण त्या मानाने नाही. पण ऑन रेकॉर्ड महाराष्ट्र शासनाच्या टेबलवर उत्तम मांडणी जाणार सगळ्यांची, याची मला खात्री आहे. गमतीचा बघसो मुद्दा असा आहे, फिनिश प्रोडक्ट ऑफ वन इज अ रॉ मटेरियल ऑफ नेक्स्ट. हे प्रिन्सिपल आहे. एकाचं फिनिश प्रोडक्ट हे दुसऱ्याचं रॉ मटेरियल असतं. तसं आता जो 12वीचा पास झालेला विद्यार्थी आहे, which is the outcome and finished product of junior college, is a raw material of senior college. तुम्ही सिनियर कॉलेजला शिकवणारे सगळे सन्मान, आपण म्हणजे मी पण त्याच्यातलंच आहे. वी आर टीचिंग ॲट सिनियर कॉलेज. आपल्याकडं जे बाळ येणार आहे, बाळ मी थोडस उपरोधिक भाषेत नाही खऱ्या अर्थाने म्हणतो, आपल्याकडे जो विद्यार्थी येणार आहे तो प्रगती नावाचं गाईड, शार्प नावाचं गाईड, 21 अपेक्षित नावाचं गाईड वाचून आलेला विद्यार्थी आहे. उगाच आपल्या तत्वाच्या गोष्टी करू नयेत. चूक नाहीये, कारण त्याला तशी सवय आहे. आणि इथं आल्यानंतर आपण त्याच्यावर असं काही बंबार्डिंग करणार आहोत, मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, SEC, AEC, VEC, IKA, अरे बाप रे, त्याला तर काही कळणारच नाही. पहिल्या दिवशी तो म्हणे सोडलेलं बरं. तुम्ही जर त्याला ओरिएंटेशन मध्ये असं घाबरवलं ना, ओई, तुला ओई मध्ये काय पाहिजे, त्या बिचाराला काय माहिती ओई, तुम्हाला काही माहित नाही अजून, आणि तुम्ही चालले त्याला ओई आणि जी सांगायला. मी तुम्हाला म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याला घाबरू नका. हे या योजनेचं आउटकम आहे बघा. ह्या योजने कशी तयार झाली याची थोडी माहिती मला असल्यामुळे मी सांगत आहे. नाहीतर त्याला तुम्ही 10 वाक्य सांगा, तुला कुठला मेजर सब्जेक्ट पाहिजे, त्या बिचाऱ्याला तो 6 OC आणि SP शिकलेला विद्यार्थी कॉमर्सच्या बाबतीत तो आलेला आहे, त्याचं वयवर्ष 15 आहे, 15, 16, आणि तुम्ही त्याला मग तुला ओई असं पाहिजे, 2 क्रेडिटचा घ्यायचा का 4 क्रेडिटचा घ्यायचा. कंसातली गोष्ट अशी असते, आपलं वर्कलोड जो टिकेल तो आपण ठेवणार. कडीचा मुद्दा वर्कलोडचा आहे, कलशेट्टीचा आहे, बरोबर की नाही. आपला वर्कलोड कॉलेजचा किती, याच्यावर मग ते मेजर आणि मायनर आणि IKS आणि OTC आणि AEC आणि VSC आणि हे सगळं ठरणार आहे. आणि मला 11:30 वाजता घरी जाता येईल का नाही,
आणि 1:30 वाजता मी माझ्या ऑफिसमध्ये शेअरच्या बाजारात तिथं जाऊन माझं ट्रेडिंग करू शकणार का नाही, हा मुख्य मुद्दा आहे. तुमचं तिकडे NEP येऊ दे नाही तर काही येऊ दे, मी टीका करत नाही बघा. मी शिक्षक संघटनेचं काम करतो, त्यामुळे असं समजू नका की मी काहीतरी या बाजूने बोलत आहे. मित्रांनो, आता बदलावं लागेल बरं. आमचे एक नाव घ्यावं का नाही पण घेतो. नातू नावाचे सर आहेत, नातू रिटायर झाले बिचारे आता. ते मी तळेगावला होतो पूर्वी शिकवायला, आणि आम्ही तळेगाव पुणे राहायला, पुणे नोकरीला तळेगाव, पुण्याच्या यायचं. आम्ही रोज लोकलनी यायचो. मी थोडं विस्तृत उदाहरण का देतोय नंतर कळेल. आम्ही यायचो 1:30 वाजता पुण्याला तळेगाव लोकलनी, आणि मग मी माझ्या घरी, ते त्यांच्या घरी. आणि ते म्हणायचे, सर मी हडपसरला जातो रोज. हडपसर पुण्यापासून एक 25 किलोमीटर आहे, 20 किलो काय असं. मी हडपसरला जातो म्हणजे रोज. म्हटलं, सर तुम्ही तर शिवाजीनगरला राहता, जवळच राहायचे ते, तुम्ही कुठे हडपसरला जाता? ते म्हणले, अहो साठे सर असं आहे, आपण 2 वाजता येतो आणि मग मी हडप पसरतो. मी 2 वाजता हडपसरला जातो आणि 5 वाजता येतो परत. आता हे हडप पसरणं जे आहे ना, ते बंद होणार आहे, हे लक्षात ठेवा त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. कारण 132 क्रेडिट, 176 क्रेडिट, 220 क्रेडिट आपल्याला आता त्याला द्यायचे आहेत. बदलावं लागेल. ही सूचना विशेषतः ग्रँटेबलच्या लोकांना आहे, नॉन ग्रँटच्या नाही हो बिचारे. मुकी बिचारी कुणी हाका. मेलेलं कोंबडं घाबरत नाही ना आगीला, तसं नॉन ग्रँटचं असतं. माफ करा, माफ करा. प्राचार्य म्हणले थांबावं लागेल, तो बिचारा आशेवर जगतो, उद्या फुल टाइम पोस्ट झाली तर घेतील म्हणून जगतो. विषयांतर मी करत नाही, मी फॅक्ट सांगत आहे. NEP जर यशस्वी करायची असेल तर शिक्षक आणि शिक्षकच त्याच्या यशस्वीतेला जबाबदार आहे. बाकी दादा पाटील नाहीत आणि रस्तोगी नाहीत आणि तुमचे महानवार नाहीत आणि तुमचं कोणीच नाही. ना मंत्री, ना कुलगुरू, ना डायरेक्टर, ना प्रोव्हीसी. शिक्षक आणि तो शिक्षक, हे या स्कूल कनेक्टचं वैशिष्ट्य आहे किंवा NEPचं वैशिष्ट्य आहे. मग आता बदलायचं म्हणजे फार काही करावं लागणार नाही हो. एवढंच घाबरून टाकले आपल्याला काहीतरी असं वेगळं करावं लागेल, काही वेगळं करायचं आहे. तेच जे अपेक्षित आहे ते शिकवायचं. व्हॉट इज एक्सपेक्टेड ते आपल्याला शिकवायचं आहे. आणि म्हणून एक पहिला गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनातनं, त्यांच्या पालकांच्या मनातनं कृपा करून काढून टाका की आता डिग्री 4 वर्षाची होणार. उगाच काही अशा बातम्या लावतात टीव्ही मध्ये, याच्यामध्ये. डिग्री 4 वर्षाची नाही, डिग्री 3 वर्षाचीच आहे. हा, 4थं वर्ष केलं तर तुम्हाला ऑनर्स मिळणार. मुलं घाबरतात ना 4 वर्षाची, मी आयुष्याची 4-4थं वर्ष कशाला वाया घालव म्हणतात. मग मी YCMU ला घेतो ना ऍडमिशन, आणि घेतो ना डिग्री, IGNOU घेतो ना ऍडमिशन, मग घेतो ना डिग्री. आणि म्हणून 3 वर्षाची डिग्री आहे. हा, 3, 4 आणि 5 असे 3 प्रकार आहेत. तुम्ही त्याला सांगताना विशेषतः विद्यार्थ्यापेक्षा पालकांना नीट सांगा. आता काय झालं, आता काहीतरी वेगळं शिकायला मिळणार, आपल्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी असा आमूलाग्र बदल होणार. असं कुठे एका दिवसात ती काही जादूची कांडी हो. आला विद्यार्थी, झाला बदल, आली त्याला ज्ञान परंपरा सांगता आली, असं कुठं असतं का? हजारो वर्षाची परंपरा एका दिवसात सांगता येईल का त्याला? असं नाही. आपल्याला त्याला नीट सांगावं लागेल, तुझ्या ताटात काय काय वाढलेलं आहे ते तुम्ही कसं कन्व्हिन्स करता याच्यावर त्याचा अटेंडन्स अवलंबून आहे. मी आत्ताच कांबळे सर बोलत होतो प्राध्यापकांच्या एका ग्रुपमध्ये. द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑल ओव्हर द कंट्री, नॉट इन महाराष्ट्र, इज द अटेंडन्स ऑफ द स्टुडंट इन द कॉलेज. पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रात नाही, सोलापूरमध्ये नाही, पुण्यात नाही, मुंबईत नाही, कबूल कोणीच करत नाही. कारण प्राचार्यांना 1 तारखेला सर्टिफिकेट द्यावं लागतं 75% अटेंडन्स. त्यामुळे सगळ्यांचं ऑन रेकॉर्ड 75% अटेंडन्स आहे, नाही तर आपण भिकेला लागू, पगार होणार नाही. गमतीचा भाग सोडू, अटेंडन्स ऑन रेकॉर्ड आहेच.
प्रत्यक्ष मी कॉलेजमधला अटेंडन्स बोलत आहे, वर्गातला नाही. वर्गातला तर अजून दूरचा प्रश्न आहे. मुलं कॉलेजला तरी येत आहेत का बघितलं पाहिजे हो. वर्गात येणं हा एक आनंदाचा विषय असतो. मुलांनी वर्गात यावं यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. सुरुवातीला आपल्याला बरं वाटतं, बरे 4 मुलं तर 4 मुलं, मुलं नाहीत म्हणून शिक्षक नाही, शिक्षक नाही म्हणून मुलं नाही. 15 ऑगस्टला सुरुवात, 26 जानेवारीला समारोप. आता ह्याच्या पुढं असं चालणार नाही, हे स्पष्ट आहे. नाहीतर मी सांगतो आपल्याला, पुण्यामध्ये 17 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेली आहे. परवा 17वी युनिव्हर्सिटी झाली आमचीच, DES पुणे युनिव्हर्सिटी, डेस्पो युनिव्हर्सिटी. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची स्पर्धा आपल्याला, आम्हाला नाही बरं सर, दोज वर अबाव 50 त्यांची पांढरे केस झाले ना, ते नाही, त्यांची मी चेष्टा करत नाही, ड्यू रिस्पेक्ट आहे चिरवन सर. पण दोज आर फ्रेशर्स इन दिस एज्युकेशन फील्ड, त्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं उत्तम पद्धतीने क्रियान्वयन केलं तर मुलं आपली वर्गात कॉलेजमध्ये टिकणार आहेत, नाही तर वी विल बी किक ऑफ, आपल्याला फेकून दिलं जाईल. हे फॅक्ट आहे. आणि हॅव आणि हॅव नॉट मध्ये, हॅव वाले जातील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, हॅव नॉट वाल्यांनी कुठं जायचं. मी राजकीय अंगाने बोलत नाही, भाषणाच्या अंगाने बोलत नाही. ज्यांना खरोखरच शिक्षण घेणं परवडत नाही ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाऊच शकत नाहीत. ते आपल्यासारख्या कॉलेजमध्येच येणार आहेत. म्हणून तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा घाट घातलाय बरं. स्किल बेस्ड एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, ॲबिलिटी एन्हान्समेंट एज्युकेशन, हे आतापर्यंत नव्हतं, ते आता त्यांनी स्ट्रीमलाईन केलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं वैशिष्ट्य काय, तर ते पूर्वी ज्याला आपण एक असे म्हणजे कोठारी कमिशनचं आपल्याला माहिती आहे, ट्री पॉलिसी, TREE, टीचिंग रिसर्च एक्सटेन्शन एक्सपान्शन. आता सरांनी सांगितलं माझ्या परिचयामध्ये, एवढे रिसर्च पेपर, एवढे गाईड, हे नुसतं असं बोलायचं असतं ना, म्हणजे माझं आहे समजा, पण आपलं प्रत्येकाचा API असतो ना 510. सायन्स वाल्यांचं तर काय API असतो 2000, 2500. पवार सर विथ ड्यू रिस्पेक्ट. पण हा API कसा असतो आपल्याला माहिती आहे. स्कोपस मध्ये पाहिजे का, स्कोपस. केअर लिस्टेड पाहिजे का, केअर लिस्टेड. मागाल ते तयार आहे आमच्याकडे. पियर रिव्ह्यूड, पियर रिव्ह्यूड. पूर्वी पियर रिव्ह्यूड होतं, पियर रिव्ह्यूड. आता स्कोपस मध्ये पेपर पाहिजे का, आला स्कोपस मध्ये. काय काळजी करता, 25,000 रुपये दिले की आला स्कोपस मध्ये. मी सगळ्यांवर सबगोडी 12% असं विधान करत नाही, माफ करा. 90% लोक चांगली आहेत, पण काही जण आहेत ना हो, एखादा आहे ना असा, आणि तोच आदर्श म्हणून विरोधक दाखवतात. आणि म्हणून टीचिंग, रिसर्च हे तर आपण करतोच आहोत. तांबडे सर, दामा सर, आता याच्या पुढं वर्कलोड, आय मीन फेवर ऑफ वर्कलोड कन्सेप्ट, त्यात विषय नाही. आता वर्कलोड आपला वाढणार आहे. तुम्ही बघा ना, NEPचे 132 क्रेडिट, 176 क्रेडिट आणि 220 क्रेडिट, मी मॅक्झिमम बोलत आहे. असं जर आलं 3, 4, 5 मध्ये, 3 वर्षाची डिग्री 132 क्रेडिट, 4 वर्षाची डिग्री 176 क्रेडिट आणि 5 वर्षाची डिग्री 220 क्रेडिट मॅक्झिमम, असं जर आलं तर सगळ्या फॅकल्टीचं वर्कलोड वाढणार आहे. कोणाचं 20%, कोणाचं 30%, कोणाचं 25%, उदाहरणार्थ. मग आता ते वर्कलोड वाढलेलं टीचर नेमणार का नाही वगैरे हे शासन सांगेल, मला माहित नाही. आय एम नॉट द अथॉरिटी. वाढून तर दिलं पाहिजेच. मी परत अर्धा ग्लास रिकाम्याकडे बोलत नाही, भरलेल्याकडे बोलतो. रिकाम्याकडे बघितलं तर काय म्हणता येईल, मला आता महाराष्ट्रामध्ये 11,000 जागा रिकाम्या आहेत, भरलेल्याच नाहीये. आउट ऑफ 33,000, 11,000 पोस्ट आर वॅकंट. ओनली 22,000 सीट्स आर फिल्ड. 1989च्या वर्कलोड नुसार. ते सुटा पुटा पुकटो एम फुकटोचं काम करतात, त्यांना कळेल मी काय बोलतो ते, ही टर्मिनॉलॉजी. ते सोडून देऊ आपण, तो आता आपला विषय नाही. कारण आता आपल्याला येणारं बाळ जे आहे, मुलगा जो आहे, विद्यार्थी जो आहे, त्याच्या समोर NEP नीटपणे मांडायची आहे. वर्कलोड आणि टीचिंग हे आपला विषय, तो शासनाने आपण सोडू.
पण त्याला जर तुम्ही घाबरून टाकलं तर तो येणारच नाही. मध्ये शिक्षण मंत्र्यांबरोबर आमची एक बैठक झाली होती, चंद्रकांत दादा पाटील. ते म्हणले ते 2 प्रश्न कुठले वाटतात तुम्हाला बिगेस्ट एज्युकेशन फील्ड मधले. आम्ही अभावी म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो, कारण पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र म्हणून नाही ओव्हरऑल, पण ते म्हणजे महाराष्ट्र बिकॉज इज अ मिनिस्टर ऑफ. आम्ही त्याच्यातला पहिला प्रश्न सांगितला अटेंडन्स ऑफ द स्टुडंट इन द कॉलेज. हा खरंच सिरियस विषय. आणि ह्याला एका अर्थाने पर्याय जर काही असेल तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं करिक्युलम आहे असं वाटतं. मी वाटतं का म्हणतो, 100% आहे, पण त्याचं यशस्वीपणे क्रियान्वयन करण्याची एका अर्थाने जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मग तो रेट टॅपिझम करायचा. 24 क्रेडिट आहे, 24 क्रेडिट, 132 क्रेडिटची डिग्री असं जर तुम्ही गृहीत धरलं, गृहीत नाही आहेच, म्हणजे मिनिमम 120 मॅक्झिमम 132 इन केस ऑफ 3 इयर्स डिग्री प्रोग्राम. मी 3 वर्षाच्या डिग्रीचं उदाहरण घेतो, 4चे घेऊ शकतो, 5चे घेऊ शकतो. पण 132 क्रेडिट असं जर आपण गृहीत धरलं तर 56 क्रेडिट डोमेन नॉलेजचे आहेत. डोमेन नॉलेज म्हणजे कॉमर्स असेल तर कॉमर्स, सायन्स असेल तर सायन्स, आर्ट्स असेल तर आर्ट्स. 52 क्रेडिट हे अदर दॅन डोमेन नॉलेज आहे. मग त्याच्यामध्ये ओई, जीई, एसीसी, एईसी, व्हीजेसी, IKS वगैरे वगैरे ह्याचे 52 क्रेडिट. 52 आणि 56. उरलेले 24 क्रेडिट जे आहेत ते तुम्हाला येणाऱ्या विद्यार्थ्याला नीट पद्धतीने सांगायचे आहेत. ते 24 क्रेडिट म्हणजे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. मी मगाशी म्हणलं ना, ट्री पॉलिसी, टीचिंग रिसर्च, एक्सटेन्शन, एक्सपान्शन. हे एक्सटेन्शन आणि एक्सपान्शन म्हणजे हे 24 क्रेडिट येतात. आपण म्हणतो ना, हा विद्यार्थी हा गाण्या बजावण्यावाला विद्यार्थी आहे, म्हणजे कल्चरलवर आहे. हा विद्यार्थी हा खेळतच असतो, म्हणजे स्पोर्ट्सवाला आहे. आता NSS, NCC, स्पोर्ट्स या सगळ्याला ऑफिशियल मार्क आहेत. म्हणजे आता याच्यामुळे फिजिकल डायरेक्टर जर कोण इथं असेल तर त्यांना फार काम आहे बरं. म्हणजे आपलं काम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी नाही, आपलं काम आता वर्षभर राहणार आहे. 180 दिवस अकॅडमिक, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची ब्युटी लक्षात घ्या किंवा स्किलचं ब्युटी लक्षात घ्या. 180 दिवस अकॅडमिक, 2 सेमिस्टर मिळून 90, 60 दिवस एक्झाम इव्हॅल्युएशन 240, आणि उरलेले 120 दिवसचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे NEP मध्ये सांगितलेलं आहे. अंडर द नेम ऑफ स्किल, ॲबिलिटी, ॲडव्हान्स कोर्सेस एक्सेट्रा. त्याने सुट्टीत आपला, मी कॉमर्स असल्यामुळं लेबर फोर्स जो आहे ना आपला, म्हणजे आय एम नॉट ट्रीटिंग स्टुडंट एज अ लेबर, पण ही जो वुड बी लेबर, भविष्यातला तो लेबर आहे, भविष्यातला तो एम्प्लॉई आहे, भविष्यातला तो कामगार आहे, भविष्यातला तो व्हॉटएव्हर इज ॲसेट. याच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण विचारच करत नाही, तो आता आपल्याला करावा लागणार आहे. 1 मेला झेंडावंदन झालं की 15 जूनलाच कॉलेजमध्ये 1.5 महिना विद्यार्थी काय करतो, आपण डिस्कनेक्ट. आता असं राहणार नाही. तुम्हाला त्याला असाइनमेंट द्यावे लागतील आणि त्या असाइनमेंट आल्यानंतर व्हेरीफाय, इव्हॅल्युएट करावे लागतील. हे या 24 क्रेडिटचा आउटकम आहे बरं. आपला संबंध फक्त विद्यार्थ्याचा 240 दिवसाचा येतो वर्षभरामध्ये. 120 दिवसाचा काही संबंधच नाही. तो रविवारी काय करतो, काय लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे. अरे बापरे, अधिकार तेव्हा आठवतात का त्या विद्यार्थ्याची एका अर्थाने विकास करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. मग माझं कॉस्टिंग शिकवतो, मी त्याला काय आहे बाकी शिकवू का, शिकवावं लागेल, आवड निर्माण करावी लागेल. नाही करणार 11,000च्या जागा 13,000 होतील, 13,000च्या जागा 14,000 होतील. शासन पदच भरत नाही हो. किती आरडाओरडा करा तुम्ही. रिटायर्ड प्रोटेक्शन फॉर पोस्ट अँड प्रोटेक्शन फॉर पर्सन. शासन हे प्रोटेक्शन टू पर्सन देत आहे, प्रोटेक्शन टू पोस्ट देत नाही.
पोस्टला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे, व्यक्तीला नाही. मार्च 28ला प्रशांत साठे रिटायर्ड होणार. एप्रिल 28ला माझी पोस्ट भरली गेली पाहिजे. मला शंका आहे भरली जाईल का, कारण गेले 20 वर्ष भरल्याच नाहीत. मी परत वर्कलोड या अंगाने हे बोलत करत नाही बरं. आपल्याला आपल्या येणारी जनरेशन जर टिकवायची असेल, टीचिंग प्रोफेशनची कम्युनिटी, तर त्या विद्यार्थ्याला आनंदमयी सार्थक जीवन माझं झालं असं कॉलेजमध्ये येऊन वाटलं पाहिजे. म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन मिळाली पाहिजे. नाही तर माझं फक्त चड्ढा कमिशनचा 980 मिनिटाच्या ऐवजी 1000 मिनिटं जेव्हा झाली होती ना, मीच आंदोलन, आम्ही होतो, तुम्ही पण असं सगळेच लोक होते, आम्ही दिल्लीला गेलो होतो. 980 मिनिटाचं वर्कलोड कांबळे सर 1000 झाल्यावर काय हलकल्लोळ माजला होता. आता 20 मिनिटाचं काय घेऊन बसलात, आता तुम्हाला डबल करावं लागणार आहे. मी नकारात्मकतेने बोलत नाही, मी एवढंच सांगतो आहे आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला सांगावं लागेल. काही मुद्दे आणले ते मी मांडतो, कारण मुख्य विषय हे धोरण या वर्षात 87 कॉलेजमध्ये सुरू झालं. आता कांबळे सर तुमच्या वाक्याला माझा सलाम आहे, प्रणाम आहे, आदर आहे. असं वाटत आहे, मी कुठल्या टोमणे या अर्थाने बोलत नाही बरं, असं वाटत आहे की जून 24 पासून सर्व महाविद्यालयात हे सुरू होईल. मी वाटत आहे का म्हणतो माहितीये, किती BOS मेंबरला, किती अकॅडमिक काउन्सिलच्या मेंबरला या NEPचं स्ट्रक्चर कळलंय मला शंका आहे जरा. विथ ड्यू रिस्पेक्ट टू सोलापूर युनिव्हर्सिटी, मला इथं म्हणलंच पाहिजे, कारण मला इथं थोड्या वेळ उभं राहायचंय. काय आपण BOS मध्ये 132 क्रेडिट, हो 132, 122, 122 काय म्हणाल ते, आमच्याकडे माल तयार आहे. अशाने होत नाही हो. बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिल, आता उद्या कांबळे सरांची मीटिंग आहे मुंबईला ह्याच NEPच्या इम्प्लिमेंटेशनवर. करमळकर सर आणि दादा पाटील प्रत्यक्ष त्याच्यात असणार आहेत आणि आढावा घेणार आहेत विद्यापीठ निहाय. सगळेजण म्हणणार हो आमची तयारी आहे, पण नाही म्हणावं तर पंचायत नाही म्हणून सांगता कोणाला. मग जून पासून सुरू झाला. तो राजा असतो ना, प्रधानजी कसं चाललंय, प्रधानजी म्हणतो छान चाललंय. राजाला पण वाटतं छान चाललंय. राजा कधी तिथं जात नाही, प्रधानजी कधी जात नाही. मुलांची काय अपेक्षा आहे हे कळावं यासाठी स्कूल कनेक्ट आहे बरं. स्कूल कनेक्ट आहे काय कागदी घोड्यासाठी नाही. What is the exact expectation of the student to understand and analyze and know? This is the basic fundamental object of school connect. मुलांना काय वाटतं काय, आणि मुलाला तेच वाटेल जे जसं आपण त्यांना सांगू. आता तुम्हाला फार छान 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 शिकायला मिळणार आहे. म्हणजे काय मिळणार, उदाहरणार्थ यापुढे 3, 4 आणि 5 वर्षाच्या पदवीचा कालावधी असेल. हे मी सांगितलं. 3 वर्षाची पदवी मिनिमम 120, 4 वर्षाची मिनिमम 120 मॅक्सिमम 132. 4 वर्षाची पदवी केली तर त्याला ऑनर्स मिळेल. फार 5 वर्षावरी सांगू नका, नाही तर तो घाबरून जाईल. आणि हे कधी येणार आहे बाजारात तुरी, हे 28 साली येणार आहे हो. फार त्याला असं फार मग 28 साली आमचा वर्कलोड काय असेल. अहो बाबा तो वर्कलोड बघू आधी, आजचं टिकलं पाहिजे वर्कलोड. त्यातले निम्मे रिटायर्ड होतील मधल्या काळात. जे रिटायर्ड होणारे लोक आहेत ना ते तर म्हणतात छान 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 सगळं छान, कारण त्यांना काहीच करायचं नाही. मी विथ ड्यू रिस्पेक्ट अश्रुबा सर, तुमच्या जनरेशनला ह्याच्यात नीट लीड घ्यावं लागणार आहे. तो जो यंगस्टर्स त्यांचा उत्साह टिकला पाहिजे. जो उत्साही असतो तो अनुभवी नसतो, जो अनुभवी असतो तो उत्साही नसतो. मुंकडे मॅडम बरोबर आहे ना. अनुभवी जो असतो तो उत्साह नसतो. तो म्हणतो NEP येऊ दे, NEP येऊ दे, काय फरक पडत नाही. असे अनेक GR बघितले. परमनंट आहे ना, तो म्हणतो असे अनेक GR बघितले. हो काय नका काळजी करू, चालू द्या तुमचं चालू द्या. कारण त्याला 2 लाख पेन्शन कन्फर्म आहे ना. 1,88,000 बेसिक आहे ना कांबळे सर.
3.25 लाख पगार मिळतोय ना, 14 टेबल 14चा, त्याचं काय दुखतंय? नाही, मी पुन्हा परत सांगतो, मी अनुभवतोय पुण्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी यांची संख्या वाढणं म्हणजे सर्वसामान्य मुलांचं नुकसान होणं आहे. आणि आपण जर सर्वसामान्य मुलांसाठी असू तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी भावनिक करत नाही बघा, मी अतिशय वृक्ष माणूस आहे, कॉमर्स आहे, डेबिट क्रेडिट वाला आहे. भावनिकता सोडून द्या, ही फॅक्ट आहे. आता सर्व क्रेडिट CGPA अंतर्गत येणार आहेत. म्हणजे NSS CGPA, स्पोर्ट्स CGPA. माझा चॅलेंज आहे पवार सर, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ॲव्हरेज कसं काढतात कोणी पण सांगावं. ते आमचं ERP वाले काढतात. अरे मग तू काय करतो? तुझा विषय कुठला? मॅथमॅटिक्स, तरी त्याला माहित नाही, त्याचा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती पाहिजे. आता 40% ऑनलाईन आणि 60% ऑफलाईन, ही मेख आहे बरं, पण आहे. मूक्स, मी माझं वय विचारात घेता, मी काही फार एल्डर नाहीये, दंडे सर यंग आहे, पण ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये माझी जनरेशन ऑफलाईनला प्रिफर करते. दंडे सरांची जनरेशन म्हणजे ऑनलाईन. यु नो युअर टेक्नो सॅव्ही, यु नो टेक्नो सॅव्ही पाहिजे. टेक्नो सॅव्ही काय? टेक्नो सॅव्ही इथं लाईट गेली की बोंबलं सगळं, तुला काही बोलता येत. स्मार्ट बोर्ड पाहिजे, स्मार्ट बोर्ड, यु नो स्मार्ट बोर्ड. कसला स्मार्ट बोर्ड? माझ्या कॉलेजमध्ये 2.5 लाख रुपयाचा स्मार्ट बोर्ड आहे, रुसाच्या अंतर्गत आम्ही घेतलंय, पण ते संपलं. तिथं रेंज नाही, काय म्हणतात, वायफाय नसलं की बोंबलं. मग तो बोलूच शकत नाही, कारण खडूफाडा गेला ना. आणि ते खडूफाड्यावाले नाही. आता जमाना बदललाय, आम्ही आता हायटेक, आता AI नाही, आता चॅट GPT, यु नो चॅट GPT. असं इंग्रजीत बोललं की हुशार वाटतं का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट GPTचा जमाना आहे. तुम्ही काय घेऊन बसले? खडून पाडा, कुठल्या जमान्यात आहे? अरे तुला बोलता येत नाही बाळ, आणि तू चालला चॅट GPT. ऑनलाईन 100%. मित्रांनो, मी संघटन म्हणून विचार करत असताना 40% ऑनलाईन हे एका अर्थाने वेगळा चंचू प्रवेश आहे बरं, लक्षात ठेवा. पण यू हॅव टू ऍक्सेप्ट, यू हॅव टू ऍक्सेप्ट. ते तरी चांगलं देऊया ना मग ऑनलाईन. पहिल्या वर्षी IKS मी सकाळी एका सत्रामध्ये बोललो, मॅडम तुम्ही होत्या. IKS मध्ये आता असं होईल, ते चहाचं असतं ना कटिंग, 2 कटिंग. सोलापूरला ते स्टँडच्या समोर चहा मिळतो छान, आम्ही घेतला होता एकदा. तसं 2 कटिंग, 3 कटिंग, तसं 2 IKS, 1 IKS, हाफ IKS, 1 क्रेडिट. अरे बापरे, त्या IKS ची पार धुळदाण या शब्दाने. भारतीय ज्ञान परंपरा याचा मूळ अर्थ असा आहे, मी ज्या ज्ञानशाखेमध्ये शिकवतो ती ज्ञानशाखा भारतातल्या दृष्टिकोनातनं 11, 12, 13, 14, 15 शतकामध्ये कशी विकसित होत गेली हे सांगणं ही ज्ञान परंपरा आहे माझ्या शाखेतलं. सर तुमची शाखा कुठली आहे? सायन्स. त्यातलं कुठलं आहे? इंजिनिअरिंग. त्यातलं सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगचं मोहनजोदडोपासनं आतापर्यंतचं सांगणं ही भारतीय ज्ञान परंपरा आहे. काहीतरी गैरसमज केलाय. भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे आता तुम्ही वेद शिकवायचे का? मनुस्मृती शिकवायची का? अहो कोणी सांगितलं तुम्हाला मनुस्मृती शिकवायला? कोणी सांगितलं वेद शिकवायला? बुद्धिभेद करण्याचा हा प्रकार आहे. वेद नाही, वेद शिकवा. वेद कोणाला त्यांना आवडेल त्यांना शिकाय तुम्ही. पण कोणीही IKS मध्ये वेद शिकवायला सांगितलेले नाहीत. श्रुती स्मृती पुराण शिकवायला सांगितलेलं नाही. पण चहुवेदी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाथी मंतुनी नवनीता तैसे गे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हे हरिपाठातला अभंग शिकू शकतो ना आपण. मुद्दा असा आहे तुम्ही कसं ते चित्र उभं करता याच्यावर आपलं अवलंबून आहे. म्हणून मी म्हणलं ना NEPचं यश आणि अपयश आपल्यावरच अवलंबून आहे. हरिपाठातले 28 अभंग शिकवा, बाकी काही शिकवायची जरूर नाही. मग आम्ही काय 28 अभंग आम्ही काय? आय एम लेक्चरर इन कॉस्टिंग. मी कॉस्टिंग मधला आहे. मला आमच्या कांबळे सर माझे प्राचार्य आहेत, त्यांनी सांगितलं तुम्हाला हे शिकवावं लागेल. शिकवावं लागेल म्हटलं की गडबड.
मी आता तुम्हाला सगळ्यांना म्हटलं कृपा करून मागे बघू नका. माझं वाक्य पूर्ण होण्यात सगळे मागे बघणार, कारण मी सांगितलं ना मागे बघू नका. ही माणसाची सायकोलॉजी आहे. तसं तुम्हाला ऐकाय शिकवावं लागेल. शिकवावं लागेल म्हणल्यानंतर विरोध. कंपल्शन नाही करायचं. कंपल्शन दोन माणसांमधला विश्वास संपला की कायदा तयार होतो. कायद्याची व्याख्याच ही आहे. ब्रीच ऑफ ट्रस्ट जनरेट्स लॉ. विश्वास असेल ना तर तुम्ही समन्वयाने, सहकार्याने, संवादाने सांगू शकता. हो, हे आपल्याला सांगायचंय बरं. नाही तर आता ना तुला आम्ही वेद सांगून, रामायण सांगून, महाभारत आणि तो काय सत्यनारायणाच्या कथेतलं नाही का, असं काही असं नाही हो. आपल्या ज्ञान परंपरेमधले इतिहास सांगा ना. पवार सर, सिव्हिल इंजिनिअरिंगचा इतिहास तुम्हाला बीसी आणि एसी दोन्ही सांगता यायला पाहिजे. ती ज्ञान परंपरा आहे. दंडे सर, तुमचा विषय जॉग्राफी. तुम्हाला परंपरेनुसार भारतीय प्लस मायनस असेल ना. जे चांगलं आहे ते वाईट, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. युगानुकूल आणि देशानुकूल. जे चांगलं आहे ते सांगायचं, जे वाईट आहे ते फेकून द्यायचं. जुने लागू दे, मरणा लागू दे. जे वाईट आहे ते वाईट आहे. ज्या आपल्या चुकीच्या परंपरा, प्रथा आहेत त्या सांगायच्या नाही, त्या चुकीच्याच आहेत. पण ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत. हे ज्ञान परंपरेमध्ये अपेक्षित आहे बरं. त्या कृपा करून कोणी असं समाई करू नका की रामायण आम्हाला शिकवायचं का. शिकवलं तर चांगलं आहे. मी माझ्या कॉस्टिंग मध्ये रामायणातलं उदाहरण घेऊन पटवून देऊ शकतो, पण ते रिलेट करता यायला पाहिजे. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरा हा अतिशय विचारपूर्वक, उदाहरणार्थ चार्वाकाची नीती आहे. इकॉनॉमिक्स कोण असेल, चार्वाकाची नीती आहे. तुम्ही इकॉनॉमिक्स, चार्वाकाच्या नीतीमध्ये आहे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणजे वेळ पडली तर कर्ज काढा पण तूप प्या, म्हणजे लॅविश लाईफ जगा. आता आहे ना, 9 रुपये भरा, 99 रुपयाची वस्तू घरी घेऊन जा. 99 रुपये भरा, 999 ची घरी घेऊन जा आणि आयुष्यभर कर्ज फेडत राहा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भारतीय ज्ञान परंपरा जी दीनदयाळ उपाध्यायांनी एकात्म मानव दर्शन मध्ये मांडलेली आहे ती आहे मॅक्सिमम प्रोडक्शन, रिस्ट्रेंट कन्झम्पशन अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. इकॉनॉमिक्सचं प्रिन्सिपल आहे सर. प्रोडक्शन मॅक्सिमम असलंच पाहिजे, त्याशिवाय उद्योग उभे राहणार नाहीत. रिस्ट्रेंट कन्झम्पशन असलं पाहिजे. त्यांनी सर तुमच्याकडे मोबाईल किती आहेत? एकच. मग काय तुमच्यात अर्थ नाही. 2 मोबाईल पाहिजेत. 2. हल्ली प्रत्येकाकडे 2 मोबाईल. तुम्ही घरामध्ये कोणी बाहेर गेला, छोटी छोटी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल सर काय चाललंय, विषय काय, बोलताय काय, पण हेच महत्वाचं आहे. तुम्ही घराच्या बाहेर बघा, अशा बुटांचे जोडच्या जोड असतात. शनिवारचा वेगळा, सोमवारचा वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा. चपला कशासाठी? रिस्ट्रेंट कन्झम्पशन. मी महात्मा गांधींसारखं म्हणतच नाही. महात्मा गांधींची पॉलिसी तर फार वेगळी होती. ती तर केली तर फारच छान. खेड्याकडे चला, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, हे पूर्वीचं सूत्र होतं. आता बरोबर उलट झालंय. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती. कारण आता डिग्निटी आलं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगते डिग्निटी संपवा, लेबर डिग्निटी संपवा. भिक्षुक लोकांची आणि शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमत नाहीत, हे वास्तव आहे. तो बागायतदार असतो फार, अगदी लग्न नाही जमत. शेती. आणि इकडं आमचं पॅकेज 2.3, 3.2, C2C, C2B. कॉर्पोरेट मध्ये तिथं असतो शिपाई, तो घालतो चांगलं छान छान. पण 3.2 पॅकेज आहे. 2.5 म्हणजे सर 2,50,000. हे आमच्या अर्ध्या एकरचं उत्पादन आहे. काय घेतं ते 2.5 ला? पण नाही. डिग्निटी. म्हणून शेती, प्रधानमंत्री मोदींनी मध्ये मन की बात मध्ये शेतीचं जे महत्व अधोरेखित केलं त्याचं कारणच ते आहे की
खेड्याकडे चला. खेड्याकडे चला हा जो विषय आहे ना, हा आता ह्याच्यामध्ये आलेला आहे. ओई आणि जी. आता आपल्याला मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स, स्किल इन्हान्समेंट कोर्स, ऑन द जॉब ट्रेनिंग, ओपन इलेक्टिव्ह, जनरल इलेक्टिव्ह, इंडियन नॉलेज सिस्टीम आणि व्होकेशनल स्किल कोर्स, हे त्या मुलाला नीट सांगायचं आहे बरं. नुसते फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म नाही सांगायचे. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे नेमकं काय, नाही तर मनोहर जोशींनी ते सुरू केलं, काय त्याचं बोजवारा उडला आपल्याला माहिती. व्हॅल्यू एज्युकेशनची आवश्यकता होती तेव्हा केलं मनोहर जोशींनी, पण आता व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे रेट टॅपिझम झालेलं आहे. तसं होता कामा नये. ओपन इलेक्टिव्ह आणि जनरल इलेक्टिव्ह मधले विषय हे आपण ज्या शाखेत शिकतो त्यापेक्षा वेगळ्या शाखेतील असले पाहिजेत. उदाहरणार्थ, वाणिज्य शाखा असल्यास कला शाखेशी संबंधित काही विषय असावेत. शास्त्र शाखेतील विद्यार्थी असल्यास वाणिज्य वा कला शाखेतील एखादा विषय तो घेऊ शकतो. हे मल्टी डिसिप्लिनरी दर्जाचे असावेत. हे आतापर्यंत नव्हतं. दिस इज द ब्युटी ऑफ एनईपी. हे त्याला वेगळे पण मिळणार आहे बघा FY ला. नंबर 1. नंबर 2, आता विद्यार्थ्यांचं कंटिन्युअस असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन होणार आहे. आता एक्झामिनेशन नाही. आता एक्झामिनेशन 1 तासाची 2 तासाची होईल, पण ऍक्च्युअली इट इज असेसमेंट, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. हे रिलेटिव्ह आहे. अर्थात रिलेटिव्ह म्हणजे व्यक्तीवर अवलंबून आहे. शेवटी मी तुम्हाला म्हणलं ना, त्याचं यश अपयश आपण खापर आपल्यावरच आहे, यशस्वीतेचं आणि अपयशाचं. आता कांबळे सर आणि दामा सर आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कारण शेवटी तुम्हाला लोक म्हणणार आहे विद्यापीठाने आम्हाला नाही दिलं, विद्यापीठ म्हणणार शासन नाही दिलं. विद्यापीठ त्यांच्याशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयास 3, 4 आणि 5 वर्षाच्या पदवीचा आराखडा आणि संभाव्य विषय यांची यादी देईल, जी तुमच्या BOS मध्ये अकॅडमिक मध्ये मंजूर झालेली असेल किंवा आहे. प्रत्येक महाविद्यालयाने, आपण जे आता ॲफिलिएटेड आहात ना, पुण्याच्या इथं तर 800 ॲफिलिएटेड आहे, तुमच्या इथं तर 110 काय असेल ते. प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या गरजेनुसार तेथे असलेल्या प्राध्यापकांच्या संख्या आणि त्यांचा कार्यभार, फार महत्वाचं आहे बरं, त्यांचा कार्यभार आणि त्यांची संख्या यांचा विचार करून आत्ता चालू असणारे विषय आणि हे 9 आता मी सांगितलं ना, AEC, VEC, यामुळं वाढणारे संभाव्य विषय, यातून वाढणारा कार्यभार, अशा सर्वांचा विचार करून आपापल्या महाविद्यालयात विषयांची निवड करावी, हे अपेक्षित आहे. कमळे सर मी चूक करत नसेल तर हे अपेक्षित आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला एक छान शब्द आहे बघा, बास्केट. ऐकायला इतकं बरं वाटतं. मला बास्केट म्हणल्यावर ते तुळशीबागेतली बास्केट वाटते. मी पुण्यात राहतो ना, तुळशीबाग आमच्या इथे आहे, ते बास्केट. आय एम गिव्हिंग नंबर ऑफ सब्जेक्ट टू दॅट बास्केट. मॉडर्न शब्द आहे, चांगला शब्द आहे, पण या बास्केटमध्ये तुम्ही जे विषय त्याला देणार आहात ना, ते तुम्हाला पण कळले पाहिजे, त्याला पण कळले पाहिजे, तुम्हालाही परवडले पाहिजे, त्यालाही परवडले पाहिजे, आणि 180 दिवसामध्ये त्याचं पूर्णत्वाला नेता यायला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला ते 120 दिवसामध्ये, मगाशी मी म्हटलं ना, स्किल मध्ये तुम्हाला ते कन्व्हर्ट करावं लागेल. आता हे तर आपल्याकडे झालं असेल. ABC अकाउंट उघडले आपल्या मुलांनी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये उघडले. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा खरा कस कधी लागणार आहे? 25-26 साली. आता चाललंय तो नाही. आम्ही चेष्टा करते, मी कुठलीही गोष्ट चेष्टेने किंवा कॅज्युअल घेत नाही. काय येऊ घातलेलं आहे ते मी आपल्याला सांगत आहे. नाही तर तुम्ही म्हणाले मी निगेटिव्हच बोलतोय. आय एम नॉट एट ऑल निगेटिव्ह ऑर पेसिमिस्टिक, आय एम ऑप्टिमिस्टिक इटसेल्फ. पण आपल्याला कळलं पाहिजे, आणि म्हणून ज्या वेळेस पुण्यातला विद्यार्थी सोलापूरला किंवा सोलापूरचा विद्यार्थी पुण्याला SY ला जाईल ना, त्यावेळेस खरा NEPचा कस आहे सर, इक्विव्हॅलन्स मध्ये आणि इलिजिबिलिटी मध्ये. यांची IQAC आणि या लोकांची तिथं खरी कमाल आहे, इक्विव्हॅलन्स आणि ह्याच्यामध्ये. जोपर्यंत चालले तोपर्यंत चाललंय. विचार करा, सोलापूरचा विद्यार्थी फर्स्ट इयर केला आणि सेकंड इयरला त्याला पुण्याला BMCC कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे. इथं हा कस आहे, इथं NEPचं महत्व आहे. इथं तुम्ही ते कोर्सेस त्याला देता ना बास्केट मधले, त्याचा इक्विव्हॅलन्सचा कस आहे. आता काहीच वाटत नाही आपल्याला. आता असं वाटतं छान 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 छान.
पण हे अभ्यासोनी प्रगटावे, आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता आपल्याला हे माहिती आहे की प्रथम वर्ष तो आला, त्याने सोडून दिलं तर त्याला सर्टिफिकेट मिळेल, सॉरी त्याला काय मिळेल, सर्टिफिकेट मिळेल मला. सेकंड इयर सोडलं तर डिप्लोमा मिळेल आणि थर्ड इयर तर डिग्री मिळेल. असं कोण सोडून जात नाही, पण जाण्याची शंका आहे, शक्यता आहे. त्याने आपलं एक दिलाय, मोटिव्ह दिलाय आणि 7 वर्षाचं इलिजिबिलिटी केली. आता एखाद्या वर्ष बाहेर काही कौतुक नाही बरं, 5चं 7 केलंय का म्हणायचं. खरं तर आमचं म्हणणे अजून पाहिजे. 7चं काय तुम्ही कौतुक दिलं, 2 वर्ष वाढवून. पण ठीक आहे, प्रवाहाच्या बाहेर जाऊ नये, तो राहावं म्हणून ते केलं, ठीक आहे, त्याच्यात बाज आहे. आता नॉमिनक्लेचर कसं राहील वगैरे वगैरे माहित नाही अजून. आता तरी असं आहे की BA BCom राहील, माहित नाही. सर्व विद्यापीठांच्या अकॅडमिक कौन्सिल BOS यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांसाठीचा अभ्यासक्रम आणि पदवी आराखडा तयार ठेवणे गरजेचे आहे. सोलापूर विद्यापीठाचा दामासर तयार आहे असा सर्वांचा समज आहे ना? पाहिजे. इथं तयार नको, तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या वेबसाईटवर येऊन तुम्हाला कळलं पाहिजे. नाही तर बघू भाऊ, आमच्या नगरी स्टाईल बघू भाऊ, या बघू भाऊनी काय होणार नाही. IKS शिकवायचं म्हणजे काय याची तयारी आतापासून केली पाहिजे बरं. नाही तर IKS ना त्या CHB वाल्याला देऊन टाका. जे जे नवीन आणि वेगळं आहे ते CHB ला देऊन टाका. आपल्या डोक्याला काही ताप करू नका. झाली वाट लागली त्या NEP. मग आमचा वर्क मध्ये वाढून घ्यायचं का? तुम्हाला काय जातं बोलायला, पगार देणार आहे का? अरे बाप, त्या CHB वाला बिचारा काय, त्याला तो म्हणतो हो 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 शिकवतो मी, IKS शिकवतो, AE शिकवतो, AC शिकवतो, BSc शिकवतो, सगळं शिकवतो. असं करू नका, माझी विनंती आहे. मी काय फार तज्ञ नाही, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे, पण मला सुद्धा जाणवलं की आता आपल्याला बदलावं लागेल. म्हणून मी सुद्धा आता जे 4 तास थांबवत होतो ते आता 6 तास थांबायला लागतच थांबायला, पर्यायच नाही. यू हॅव टू वेट. आता याच्यातले अंमलबजावणीचे काही प्रश्न आहेत, पण तो आता विषय नको, कारण स्कूल कनेक्ट विषय आहे. नाही तर मग काय होईल, हे टीचर्स ऑर्गनायझेशनची मिटिंगच होईल, पोटा फुकटो सुटा वगैरेची. पण कार्यभाराचा प्रश्न आहे, 100% आहे. मुलं टिकवायची कशी, तुझ्या मेजरला का माझ्या मेजरला, झाली भांडण. मायनर सब्जेक्ट मध्ये भांडण, कम्युनिस्टरी भांडण लावायचे, विषय कमी व्हायला पाहिजे. नाही तर मग आम्ही तर तिथं रेड टॅपिझमची लोक बसलेलीच आहेत. 24 आणि 16, जनरलला 24, स्पेशलला 16, तेवढी आहेत का नाही. 23 झाले की बोंबललं. तो जॉईंट डायरेक्टर असा मोठी लाल पेन्सिल घेऊन बसलेलाच असतो अकॅडमिक ऑडिटच्या वेळी, आणि तो आता काही काढत नाही, वर्षांनी येतो तेव्हा काढतो, आहे की नाही. पण हे कोणाला माहिती आहे, फक्त 50% कॉलेजेसना. आताची हायर एज्युकेशनची अवस्था अशी आहे, 50% शिक्षण हे नॉन ग्रँटवरच चालू आहे. त्यांना काय फरक पडत नाही. 50% दयानंद कॉलेज, दंडे सर, तुमच्या कॉलेजला फरक पडेल. तिथं सुद्धा विना अनुदानित तुकडीला काही फरक पडत नाही. PG फार ठिकाणी ग्रँटेबलला कमी आहे, UG आहे, PG कमी आहे. मग जे जे काही प्रयोग करायचे ना, हे सगळे नॉन ग्रँटवर करायचे. असं करू नका, ते नीट केलं पाहिजे, असं माझं मत आहे. हे धोरण शैक्षणिक वर्ष 24 पासून सुरू होणार आहे असं शासनानं आणि विद्यापीठानं जाहीर केलं असल्याने, म्हणजे प्रत्येक वाक्याला अर्थ आहे, विद्यापीठाने आणि शासनाने जाहीर केलं असल्याने अशी शक्यता आहे की ते सुरू होईल. पण ते सुरू होण्याची अंतिम जबाबदारी आपली आहे. उगाच काहीतरी खोडा घालून कुठेतरी त्याला हे करून करायचं नाही. त्याचं कारण असं, जर काही आपण आजचं मरण उद्यावर ढकललं ना, तर डे विल कम विल आउट. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही 484 पानाचं डॉक्युमेंट पूर्ण वाचलं असेल तर आपल्या लक्षात असं येईल, शेवटच्या भागात असं म्हटलेलं आहे की ह्या धोरणाची फुल फ्लेज अंमलबजावणी ही 2030 ते 2040 या 10 वर्षामध्ये होईल. असं ऐकल्यानंतर जे 30च्या आत रिटायर्ड होणारे आहेत
ते तर सुटकेचा विश्वास टाकतात. अहो ते मरुदे म्हणतात तिकडं काय व्हायचं ते. आणि मग ते माझ्यासारखे भाषण देत हिंडतात. एनईपी छान आहे, एनईपी चांगली आहे, एनईपी राष्ट्राचा विकास आहे, एनईपी न्याव आहे, एनईपी त्याव आहे, आणि करायचं काहीच नाहीये. त्यामुळे सर येणाऱ्या जनरेशनचा विचार केला पाहिजे. 30 ते 40 ह्या 10 वर्षात त्यांचं सांगण्याचं कारण 29 जुलै 2020 ला हे बाळ आलं. त्यांची अपेक्षा अशी होती की 2021 पासून ते इम्प्लिमेंट होईल आणि मग 30 सालापर्यंत 5+3+3+4 हे स्ट्रक्चर हळूहळू इव्हॉल्व्ह होईल आणि मग 30 ते 40 मध्ये हे फुल प्लेज होईल. स्कूल कनेक्ट मध्ये स्कूलच्या लोकांना तर याच्यातले काडीचंही माहिती नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट, काय एनईपी काय? बापरे. आणि आपल्याकडे तर आपण अगदी काय वातावरण करतो. AEC, SEC, VSA, ICAT, पेकचे 32, 100 ते. NCERT ने 5+3चं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, पब्लिक डोमेन मध्ये आलेलं आहे. आपल्या किती जणांनी वाचले मला माहित नाही. शाळेचं काही सांगणार नाही. आम्ही हायर एज्युकेशन, हायर एज्युकेशन. इट इज अ इंटिग्रेटेड अप्रोच. The success of national education policy completely based on integrated approach. आपला स्वतः सुभा निर्माण करता येणार नाही. फिनिश प्रोडक्ट ऑफ वन इज अ रॉ मटेरियल ऑफ नेक्स्ट. 5चं 3, 3चं 3, 3चं 4, 4चं पुढं मग 3 आणि 4 आणि 5. आणि म्हणून होईल सुरू, 100% होईल. या धोरणामध्ये स्किल डेव्हलपमेंटला महत्व आहे. माझं शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. महाविद्यालयांनी या धोरणाचा बाऊ न करता, तुम्हीच बाऊ नका करू, नाही करत नाही तुम्ही, म्हणून त्या कार्यक्रमाला आले, म्हणून तुमचा वेळ देऊन तुम्ही इथं आलात, पण आपणच बाऊ न करता चांगल्या पद्धतीने हे चित्र आपण एनईपीचं चित्र लोकांसमोर, समाजासमोर ठेवूया. आणि एक चांगल्या पद्धतीची अपेक्षा जी कस्तुरी रंगनांना आहे, चेअरमन ऑफ एनईपी, त्यांना जी आहे ती आपण आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. त्या प्रयत्नाचे आपण एक पाईक व्हावं यासाठी मी आज इथं आलो आणि आपल्या समोर काही मांडण्याचा प्रयत्न केला. कांबळे सर, दामा सर, सोलापूर विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. नमस्ते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या क्रियान्वयनामध्ये शिक्षकांची भूमिका आणि जबाबदारी ही महत्त्वाची आहे असे प्रतिपादन आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सरांनी केलं. तसेच धोरणाविषयी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुयोग्य समुपदेशन होणे गरजेचे आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं. भारतीय ज्ञान परंपरेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकला. सर, आपण आज आलात, आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या अनुभवाच्या ज्ञानसंचयामुळे आमच्यामध्ये जे प्रबोधन निर्माण झालं त्याबद्दल आम्ही मनस्वी आभारी आहोत. यानंतर कार्यक्रमात वेळ झालेली आहे अध्यक्षीय मनोगताची. आमंत्रित करतीये मृदुभाषी आणि लोकाभिमुख या वैशिष्ट्याने विभूषित असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांना. आज स्कूल कनेक्ट समारोहासाठी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सर, BMCC कॉलेज पुणे, त्यासोबत डॉक्टर गौतम कांबळे सर, संचालक IQAC, त्यासोबत सर्व अधिष्ठाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, तसेच डॉक्टर देवानंद चिलवन सर, राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, इथं उपस्थित असलेले सर्व सिनेट सदस्य, विद्या परिषद सदस्य, BOS चेअरमन आणि त्यासोबत प्राचार्य, संकुलातील सर्व शिक्षक आणि त्यासोबत उपस्थित IQAC कोऑर्डिनेटर. साठे सरांनी इतकं छान पद्धतीने आपल्याला स्वयंस्पष्ट अभिप्राय जो आहे NEPच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. सरांचं भाषण ऐकताना असं वाटत होतं की बाबा ह्या पुढेही सरांचं NEPच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊ. आपल्या इथे डॉक्टर जोगेंद्र सिंग भिसेन सुकाणू समितीचे सदस्य होते. त्यांनी NEPच्या संदर्भामध्ये 3-4 वेळेस आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत.
आणि सर सांगायला आनंद होतो की 30 मे 2023 रोजी पहिल्यांदा अकॅडमिक काउन्सिलमध्ये NEPचं स्ट्रक्चर मान्य करण्यात आलं आणि त्यासोबत 23-24 साठी PG आणि UG हे ॲटोनॉमस कॉलेजमध्ये ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत इम्प्लिमेंट झालेलं आहे. आणि त्यासोबत विद्यापीठात जवळपास 28 PG सेंटरला सुद्धा सिलेबस लागू करण्यात आलेला आहे आणि इंजिनिअरिंगला सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे. आणि ह्या आता जे काही UG साठी आहे ते 2023 साठी 24-25 साठीचा जो सिलेबस आहे तो तयार झालेला आहे. इंटरनेटला लवकरात लवकर ते अपलोड करण्यात येईल. आणि सरांनी सांगितलेलं आहे की IKSच्या संदर्भामध्ये त्या विषयाच्या अनुसरूनच ते यायला पाहिजे. सर आपल्याला सांगायला आनंद होतो की त्या विषयाच्या अनुसरूनच आपल्या इथं IKS तयार झालेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल फिजिक्स असेल तर मेट्रोलॉजीच्या रिलेटेड तिथं आपले जे भस्म वगैरे आहेत त्या संदर्भात काही IKSचे विषय आलेले आहेत. झुलॉजीमध्ये सुद्धा इंडियन म्हणजे नॅचरल हिस्ट्रीच्या रिलेटेड जे काही आहेत ते तसेच तिथं दिलेले आहेत. त्यासोबत असे भरपूर विषय आहेत की ज्याच्यामध्ये देशाच्या हिताला कुठलीही बाधा येणार नाही अशाच प्रकारचे आपण IKSचे सिलेबस विद्यापीठाला सर्व सन्माननीय अध्यक्षांनी त्यांच्या सदस्यांमार्फत ते सादर केलेले आहेत. आणि त्यासोबत सांगोला, पंढरपूर, सोलापूर आणि बार्शी इथे शिक्षकांसाठी सुद्धा आपण NEP कनेक्ट हा प्रोग्राम पूर्वी घेतलेला आहे. पण शासनाने GR काढलेला आहे. सरांनी म्हणलेलं होतं की लाल फितीतला हा कारभार असल्यामुळे ते करावंच लागेल. परंतु तसं न करता त्याच्या अगोदर पण आपण हे भरपूर ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये जागृती केलेली आहे. आणि आता सुद्धा जवळपास आपल्या इथं विद्यापीठाला अफिलिएटेड असलेले ज्युनियर कॉलेज म्हणजे 12वीचे विद्यार्थी आणि त्यासोबत 3rd इयरचे सर्व फॅकल्टीचे विद्यार्थ्यांना आपण NEP म्हणजे स्कूल कनेक्टच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये भरपूर चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळालेला आहे. सर फक्त शासनाने GR 31 तारखेपर्यंत केलेले आज समारोप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आम्ही ह्या पुढे सुद्धा जोपर्यंत तो सिलेबस चालू होणार नाही तोपर्यंत हे जे काही कार्य आहे ते चालूच राहणार आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये, स्कूलमध्ये, त्यासोबत बाकी इतर ग्रामपंचायतमध्ये सुद्धा. इव्हन मागच्या वेळेस आपण कामसर इथं कुलगुरू असताना आपण NEP घरोघरी हा एक संदेश पोहोचवलेला आहे. विद्यापीठाच्या एक व्हेकलमध्ये आपण वेगवेगळे बॅनर्स घेऊन प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन सरपंचापर्यंत तिथं जाऊन इव्हन ग्रामीण भागामध्ये कट्ट्यावरती बसून सुद्धा तिथे NEPच्या बद्दल आपण चर्चा केलेली आहे की समाजातल्या पालकांना, विद्यार्थ्यांना आणि इतर त्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सुद्धा NEP बद्दल माहिती व्हावी ह्या पद्धतीचं एक अभियान चांगल्या पद्धतीने ह्या विद्यापीठाने राबवलेलं आहे. आणि सरांनी म्हटल्यासारखं वर्कलोड हा जो आहे तो वाढणारच आहे. सायन्समध्ये तर सर जवळपास 1.5 पट वर्कलोड वाढलेला आहे. आता जे ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये सध्या लागू आहे UG साठी त्यांच्याकडून फीडबॅक असं येत आहे की वर्कलोड 1.5 पटीने वाढलेला आहे असं त्यांचं आहे. तर वर्कलोडचा मराठीमध्ये अर्थ होतो की कार्यभार. आपण NEP मध्ये सर्वजण साठे सरांच्या सांगण्यानुसार कार्य करू, त्याचा भार आहे आपल्या डोक्यावरती असं न घेता अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यापीठामध्ये हा NEPचा जो काही स्ट्रक्चर आपण मान्य केलेला आहे अकॅडमिक काउन्सिलमधून तो राबवू. आणि सोलापूरमध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते कष्टकरी आहेत, शेतकऱ्यांची मुलं जास्तीत जास्त आहेत. त्याच्यासाठी देश घडवण्यासाठी आणि भारत महासत्ता होण्यासाठी ह्या NEPचं वैशिष्ट्य आम्ही त्यांच्यासमोर ठेवू आणि आम्ही प्रगतीच्या दिशेने चालू. सरांचा आशीर्वाद ह्या विद्यापीठाला आणि आम्हालाही हवा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर. वेळ झाली आहे आभाराची. तत्पूर्वी एक सूचना. सभागृहात उपस्थित ज्यांनी कोणी उपस्थितीची नोंद केलेली नाहीये त्यांनी कृपया करून कार्यक्रम संपल्यावरती उपस्थितीची नोंद करून घ्यावी. यानंतर आभारासाठी आमंत्रित करतेय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉक्टर उबराव मेटकरी सरांना. आज NEP 2020 स्कूल कनेक्ट अभियान समारोप कार्यक्रमामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सर्वांना NEP 2020 स्कूल कनेक्ट अभियानासंदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन केलं.
त्याबद्दल मी IQC विभागाच्या वतीनं सरांचा आभार मानतो. तसेच या स्कूल कनेक्ट अभियान समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रशांत साठे साहेब यांनी देखील आपल्याला या NEP 2020 जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षकांची भूमिका काय असणार आहे, शिक्षकांचा रोल कसा असणार आहे, त्याचबरोबर ह्या NEP शैक्षणिक धोरणाचं जे यश अवलंबून आहे ते शिक्षकावरच असणार आहे, या संदर्भात त्यांनी बहुमोल असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचंही मी IQC विभागाच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं सरांचा आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमच्या IQC विभागाचे संचालक आदरणीय कांबळे सर यांनी केलं. त्यांचेही मी IQC विभागाच्या व विद्यापीठाच्या वतीनं आभार मानतो. तसंच सदर कार्यक्रमास आपल्या विद्यापीठाचे सर्व प्रभारी अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय चिलवण सर, त्याचबरोबर सर्व सन्माननीय अधिसभेचे सदस्य हेही उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी IQC विभागाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, IQC समन्वयक, त्याचबरोबर विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी, शिक्षक, संकुलाचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक यांचे देखील मी IQC विभागाच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या संकुलाच्या प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे मॅडम यांनी केलं. त्यांचेही मी IQC विभागाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर IQC हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये IQC विभागाचे सर्व सहकारी माझे यांचे मी या विभागाच्या म्हणजे या कार्यक्रमाच्या बद्दल आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.